मित्रांनो नमस्कार, मी अरविंद बेंडगा। आज आपण डहाणू तालुक्यातील घोलवड या गावामध्ये आहोत आणि गेल्या 2 दिवसांपासून घोलवड या ठिकाणी मातीच्या रंगाचे संमेलन सुरू आहे आणि या संमेलनामध्ये स्थानिक आदिवासी संस्कृती, त्याचबरोबर या ठिकाणचे नृत्य, कल्चर, त्याचबरोबर खाद्य संस्कृती आणि या ठिकाणी जे स्थानिक कलाकार आहेत त्यांनी बनवलेल्या विविध आदिवासी वारली पेंटिंग्स असतील, लाकडापासून बनवलेल्या सुशोभनाच्या वस्तू असतील, बांबूपासून बनवलेल्या वस्तू असतील, अशा अनेक गोष्टींचे स्टॉल या 3 दिवसीय फेस्टिवलमध्ये मांडण्यात आलेले आहेत। हा फेस्टिवल 20, 21 आणि 22 या 3 दिवसांमध्ये सुरू आहे। आजची 21 तारीख आहे, शनिवार आहे। उद्या 22 तारीख 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा शेवटचा दिवस असणार आहे। सो या संमेलनामध्ये तुम्ही आले नसाल तर भेट द्या। या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि कुठेतरी स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ भेटावं, या ठिकाणच्या कलाकारांना कलेला वाव मिळावा, त्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने घोलवड ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या वर्षीपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे। सो या फेस्टिवलला उद्या तुम्ही नक्की भेट द्या। रेषा मग ह्याच दीप प्रज्वलनाने आपण आपल्या घरातलीही अंधार घालवतो, तसाच आपण आपल्या जीवनातला अंधारही करून आपण आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करतो। कार्य म्हणजे काय तर जीवनाला आपल्या उच्चतम दिशेकडे नेणारा एक सुंदर मार्ग, जिथल्या आणि तेवते तेजोमय प्रकाशमय जीवन देणारे म्हणजेच दीपोत्सव। आणि ह्याच दीपोत्सवाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी झाड लावले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि पुढच्या पिढीला हे वरदान नक्कीच दिले पाहिजे। सर्व प्रेक्षक वर्गाने जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करावे। अवॉर्डनी जेव्हा सन्मानित होते तो आपला अभिमान, तो आपला गर्व आणि तो आपला देशाचा एक ध्येय बनतो। जोरदार टाळ्यांनी त्यांचे अभिनंदन करावे सर्वांनी। राहू दे काढणार त्यांच्या really bent upon doing some educational. So they came and they constructed this particular school first. Then subsequently, because his grandfather and other 2-3 people त्यांनी पैसे गोळा केले, सरकारकडून घेतले पैसे, ग्रामपंचायतीकडून घेतले आणि नंतर ती इमारत बनवली। मोरेश्वर मुसळे आणि त्याच्यामध्ये सुनील हरी गोरक्ष कोण मॅडम नाही सखाराम हरी गोरक्ष आणि मिस्त्री केशव लक्ष्मण मिस्त्री हे 3 मेंबर्स। इनिशियली हिज ग्रँडफादर त्यांना असं वाटलं की मुलांना शिकावं म्हणून त्यांनी आपल्या वाड्यामध्ये त्यांच्या घरासमोर तिकडे सुरुवात केली मुलं घेऊन। जेव्हा मुंबई बॉम्बे प्रेसिडेन्सी त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड फर्ग्युसन यांना कळलं की घोलवडमध्ये एक माणूस होता, एक करतो आहे, तो हू इज दॅट फेलो, ही टोल्ड द कलेक्टर गो अँड फाइंड आउट।
घोलवड गाव महाराष्ट्राचे तिसरे मधाचं गाव आणि आज घोलवड या ठिकाणी मधाचं गाव पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रातील चिपळूण घोलवड गाव प्रसिद्ध असलेलं गाव. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू आहेत. त्यामध्ये टोपल्या असतील, सुशोभनाच्या वस्तू असतील, दैनंदिन जीवनात वापराच्या वस्तू असतील किंवा इतर सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चपाती आपण बनवतो, चपाती भाकऱ्या ठेवण्याची टोपली असेल, त्याच्यानंतर सूप असेल, मोठे टोपले असतील, इतर सर्व गोष्टी या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्वतः आई बनवताना तुम्ही पाहू शकता, इथे बसून लाईव्ह आपल्याला ह्या सर्व गोष्टी बनवून दाखवत आहेत, बनवत आहेत. सो तुम्ही या 2 दिवसामध्ये या फेस्टिवलमध्ये येत असाल तर या आई ताईच्या स्टॉलला नक्की भेट द्या. आणि अशा ह्या बांबूपासून बनवलेल्या टोपल्या, करंड, त्यानंतर इथं दुसरं कंदील आहेत, अजून काही भरपूर गोष्टी आहेत, सूप आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्ही घेऊ शकता, नेऊ शकता. हे बघा मोठे सूप,
आणि असे सूप असले का आपण चांगला असा फोडू शकतो आणि चांगले तांदूळ त्याच्यातून निवडू शकतो. सो हे सूप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि त्याचबरोबर इतर काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला काही ठेवण्यासाठी भात वगैरे किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी छोटे मोठे बांबूपासून बनवलेल्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या फेस्टिवलमध्ये संमेलनामध्ये आल्यानंतर घ्यायला भेटतील. सो नक्की या फेस्टिवलमध्ये आलात तर या स्टॉलला सुद्धा एकदा भेट द्या.
रे